Hi students, in last lecture we have completed our topic kinetic theory of gases and radiation. The topic was the third topic from the textbook, and now in today's lecture we are going to start new topic which is the thermodynamics. It is also very important topic for JEE and NEET. See here, first we are going to discuss the introduction about the thermodynamics. All we know what is the thermodynamics. Thermodynamics is the branch of physics which deals with heat and temperature, and interconversion between heat and other form of energy. आता आपल्याला हे माहित आहे बघा की एनर्जी कधी लॉस होते का? नाही. एनर्जी काय होते, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते, पण एनर्जी कधीही लॉस होत नाही. ओके, म्हणजेच काय, सपोज हीट एनर्जी आहे ती दुसऱ्या कोणत्या तरी फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल, किंवा दुसरी कोणती तरी एनर्जी आहे ती हीटमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे यांच्यामध्ये हे जे इंटरकन्वर्जन आहे हीट आणि अदर फॉर्म ऑफ एनर्जी, याच्याशी असोसिएट असणारी फिजिक्सची ब्रांच किंवा अशी ब्रांच जी कन्सेप्ट ऑफ हीट आणि कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर यांच्याशी रिलेटेड आहे, त्या ब्रँचला काय म्हटलं जातं? थर्मोडायनॅमिक्स. ओके, व्हॉट इज मीन्ड बाय द थर्मोडायनॅमिक्स? इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड इंटरकन्वर्जन बिटवीन heat and other form of energy is called as the thermodynamics. ओके, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय हे आपल्याला डेफिनेशन कळाली. म्हणजे थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी केला जातो हीट आणि एनर्जीचा. मग आता याच्यामध्ये हीट आणि टेम्परेचरचा स्टडी केला जातो, तर आपल्याला हीट आणि टेम्परेचर या कन्सेप्ट ज्या आहेत त्या डिटेलमध्ये माहीत असल्या पाहिजेत. आपला 11th मध्ये एक टॉपिक झाला होता बघा, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे बघा, हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, पण तरी पण इथं त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, याचा अर्थ तो पार्ट थोडासा आपल्याला रिवाईज केला पाहिजे. टेम्परेचर म्हणजे काय असतं, तर एखादी बॉडी किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे याचं मेजरमेंट म्हणजे काय असतं? टेम्परेचर. बरोबर, टेम्परेचर म्हणजे काय, तर डिग्री ऑफ hotness or coldness of a body is called as the temperature. टेम्परेचर म्हणजे काय असतं? डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. म्हणजे एखादी बॉडी किती हॉट आहे किंवा एखादी बॉडी किती कोल्ड आहे याचं मेजरमेंट म्हणजे काय असते? टेम्परेचर. सपोज एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर हे 90 डिग्री सेल्सिअस आहे आणि दुसरा एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअस आहे, तर आपण काय म्हणणार की 2 डिग्री सेल्सिअस असणारा जो ऑब्जेक्ट आहे तो कसा आहे? कूल आहे. बरोबर, आणि ज्याचं टेम्परेचर 90 डिग्री सेल्सिअस आहे तो कसा आहे? हॉट आहे. याचा अर्थ की टेम्परेचरवरून तुम्ही काय सांगू शकता की ती बॉडी हॉट आहे का कोल्ड आहे हे सांगू शकता. म्हणजेच बॉडी हॉट आहे का कोल्ड आहे हे सांगणारी फिजिकल क्वांटिटी जी आहे तिला आपण काय म्हणतो? टेम्परेचर असं म्हणतो. आता बघा, हीट म्हणजे काय? हीट म्हणजे काय? हीट म्हणजे टेम्परेचर आहे का? नाही. बघा, सपोज आपण काय केलं, तर एका कपमध्ये गरम चहा घेतला. ओके, गरम हॉट टी घेतला एका कपमध्ये, आणि तो आपण कप जो आहे तो एका टेबलवर ठेवला. काय सांगितलं मी? एका कपमध्ये टी घेतला, टी बॉईल केलेला आहे ना, म्हणजे टेम्परेचर कसं आहे त्याचं जास्त आहे, आणि तो टीचा कप जो आहे तो आपण एका टेबलवर ठेवला. तर काय होईल सांगा मला? इथं टेबलवर ठेवल्यानंतर त्या कपमध्ये असणाऱ्या टीचा कॉन्टॅक्ट हा कुणासोबत येतो? तर सराउंडिंग सोबत येतो. बरोबर. आता एक लक्षात ठेवायचं की तो टीचा कप जो आहे, चहाचा कप जो आहे तो म्हणजे काय? सिस्टीम आहे, आणि त्याच्या आजूबाजूला जे काही आहे ते काय आहे? सराउंडिंग आहे. बरोबर. मग आता इथे काय केलं जातं, तर चहाच्या कपमध्ये घेतलेला चहा तुम्ही टेबलवर ठेवल्यानंतर चहाचं टेम्परेचर हे जास्त आहे आणि आजूबाजूला जे सराउंडिंग आहे त्याचं टेम्परेचर कंपॅरेटिव्हली कमी आहे. बघा, बॉईल केलेला चहा आहे त्याचं जवळपास 95-96 असं टेम्परेचर असेल डिग्री सेल्सिअसमध्ये,
आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सपोज 27 डिग्री सेल्सिअस असेल, तर कमी कुठलं आलं, सराउंडिंगचं कमी आलं आणि चहाचं टेम्परेचर जास्त आलं. मग आता इथे काय केलं जातं, तर तो चहा आहे की नाही, तो थोड्या वेळाने काय होतो, थंड होतो. बरोबर, थंड होतो चहा. तसाच तुम्ही ठेवला ओपन तर काय होणार आहे, थोड्या वेळाने तो थंड होणार आहे. आणि काय केलं मग, सराउंडिंगचं टेम्परेचर काय झालं, स्लाइटली इन्क्रीज झालं. त्या चहाच्या आजूबाजूला जे काही सराउंडिंग आहे त्याचं टेम्परेचर काय होणार, इन्क्रीज होणार. मग इथं काय झालं, तर त्या चहाचं जे टेम्परेचर होतं, टेम्परेचर ट्रान्सफर झालं का, नाही. म्हणजे इथे काय झाली, एनर्जी ट्रान्सफर झाली. म्हणजे टीकडे जी हीट एनर्जी होती ती जास्त आहे कुणापेक्षा, सराउंडिंगकडे असणाऱ्या एनर्जीपेक्षा. मग टीनं काय केलं, तर स्वतःकडे असणारी जी हीट एनर्जी आहे त्यातली हीट एनर्जी कुणाला ट्रान्सफर केली, सराउंडिंगला ट्रान्सफर केली. ज्या वेळेस ती एनर्जी सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर होते त्यावेळेस सराउंडिंगचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. बरोबर. मग आता इथं हीट कुणाकडून कुणाकडे ट्रान्सफर झाली, तर ज्याचं टेम्परेचर हाय आहे त्याच्यापासून ज्याचं टेम्परेचर लो आहे त्याच्याकडे हीट एनर्जी ट्रान्सफर झाली. म्हणजे चहाचा कप जो आहे त्याचं टेम्परेचर जास्त, चहाचं टेम्परेचर जास्त आहे, सराउंडिंगचं कमी आहे. म्हणजे इथे हीट एनर्जी कुठून कुठे पास झाली, टी टू सराउंडिंग अशी ट्रान्सफर झाली. बरोबर. आणि टीचं टेम्परेचर कमी झालं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, कारण टीनं एनर्जी सप्लाय केली, ट्रान्सफर केली, कुणाला दिली, सराउंडिंगला. सराउंडिंगने ती गेन केली आणि त्यामुळे सराउंडिंगचं टेम्परेचर वाढतं आणि टीचं टेम्परेचर कमी होतं. आणि म्हणूनच आपण म्हणतो की टी असाच ओपन ठेवला तर थोड्या वेळाने तो काय होणार, थंड होणार आहे. बरोबर. आता ही हीट एनर्जी जी टीकडून सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर होते ती किती वेळासाठी होते, तर जोपर्यंत त्या टीचं आणि सराउंडिंगचं दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत काय होते, ही हीट ट्रान्सफर होते. मग काय झालं, तर हीट एनर्जी कुणाकडून कुणाकडे ट्रान्सफर झाली, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर अशी ट्रान्सफर झाली. बरोबर की नाही, हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरपर्यंत. आता सपोज या टीच्या ऐवजी आहे ना काय घेतलं आपण, एका बाउलमध्ये आईस घेतला आणि आईस तो बाउलमध्ये घेऊन टेबलवर ठेवला. तर ओपन तसाच ठेवला तर काय होईल, थोड्या वेळाने आईस मेल्ट होईल. बरोबर. आईस मेल्ट का झाला, कारण आईसचं टेम्परेचर सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा इथं कमी आहे. बरोबर. सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल आणि आईसचं टेम्परेचर कसं असेल, कमी असेल. आता हीट कुठून कुठे ट्रान्सफर होते, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग इथे हीट कुणी ट्रान्सफर केली, तर सराउंडिंगनी हीट ट्रान्सफर केली. कुणाला ट्रान्सफर केली, आईसला ट्रान्सफर केली. म्हणजे हीट सप्लाय कुणी केली, सराउंडिंगनी. गेन कुणी केली, आईसनी. आणि त्याच्यामुळं आईसनी गेन केली हीट, त्याच्यामुळं आईसचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. सराउंडिंगनी हीट दिली त्याच्यामुळं त्याचं टेम्परेचर कमी झालं. बरोबर की नाही. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की इथे टेम्परेचरवरून आपल्याला समजतं काय, की कोणती बॉडी हॉट आहे किंवा कूल आहे. ओके. आणि हीट म्हणजे काय आहे, तर हीट म्हणजे आहे एनर्जी. हीट ही काय आहे, एनर्जी आहे, विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे हीटचा फ्लो हा ऑलवेज कुठून कुठे होतो, तर ज्या बॉडीचं टेम्परेचर हायर आहे त्याच्यापासून ज्या बॉडीचं टेम्परेचर लोअर आहे त्याच्याकडे हीट फ्लो होते. ओके. कोणत्या फॉर्ममध्ये असते ती, एनर्जीच्या फॉर्ममध्ये. आणि त्यामुळे त्याचं युनिट काय असेल, जूल असेल. टेम्परेचरचं एसआय युनिट काय असेल, केल्व्हिन असेल. हीटचं एसआय युनिट जूल असेल. पण हीट ही कॅलरीमध्ये सुद्धा मेजर केली जाते. ओके. म्हणजे हीट म्हणजे काय हे आपल्याला समजलं. हीट म्हणजे काय आहे, द एनर्जी विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू द बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. ओके. त्यानंतर टेम्परेचर म्हणजे काय, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. ओके. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय आहे, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द हीट अँड टेम्परेचर अँड इंटरकन्व्हर्जन बिटवीन हीट अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी. इट इज कॉल्ड ॲज द थर्मोडायनॅमिक्स. आता इथे एक स्टेटमेंट लिहिलं आहे बघा लास्टला मी, वर्क डन बाय सिस्टीम इज कन्व्हर्टेड इन टू हीट.
हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सिस्टीमकडून जे वर्क केलं जातं ते कशामध्ये कन्वर्ट होतं? हीटमध्ये कन्वर्ट होतं. आपण आत्तापर्यंत बघत आलो बघा की वर्क आणि एनर्जी हे दोन्ही पण कसे असतात? सेम असतात ना. वर्क आणि एनर्जी हे दोन्ही पण कसे असतात? सेम असतात. मग आता इथं जी हीट एनर्जी आहे ती म्हणजेच काय असते? तर सिस्टीमनी केलेलं वर्क. वर्क डन बाय द सिस्टीम इज इक्वल टू काय आहे? हीट एनर्जी. मग आता हे कसं काय? तर ह्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा इथं एक्झाम्पल मी काय दिलंय? ब्रास कॅनॉन. आता ब्रास कॅनॉन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सपोज ड्रिल करायचं आहे, होल पाडायचं आहे. हां, म्हणजे सपोज तुम्ही असं म्हणा की एखादी वॉल आहे, ब्रास कॅनॉनच पाहिजे असं काही नाही, वॉल आहे एखादी आणि त्या वॉलला तुम्हाला काय करायचं आहे? ड्रिल मशीनच्या साह्यानं होल पाडायचं आहे. ओके, तर तुम्ही काय करता? तर ड्रिल मशीन त्याच्यावर प्रेस करता. मग ते पुढचं ड्रिल जे असतं ना ते असं गोल 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 फिरतं आणि मग त्या वॉलमध्ये होल तयार होतं. बरोबर की नाही? मग इथं त्यांनी काय सांगितलं आहे की वॉलला होल पाडण्यासाठी जेवढं वर्क करावं लागतं त्याच्यापेक्षा खूप जास्त वर्क हे ब्रास कॅनॉनला होल पाडण्यासाठी करावं लागतं. म्हणजे ब्रास कॅनॉन जो आहे त्याच्यावर जर तुम्ही होल पाडायला गेला ड्रिल मशीनच्या साह्याने तर खूप जास्त प्रमाणात हीट प्रोड्यूस होते. बरोबर? मग आता हीट प्रोड्यूस जास्त का होते? आता बघा, ब्रास कॅनॉनला जर तुम्ही होल तयार करणार असाल, होल पाडायला गेलात, ड्रिल करायला गेलात तर काय होणार आहे? तर त्याच्यासाठी हीट खूप जास्त प्रमाणात प्रोड्यूस होणार आहे. आणि इथं एवढी हीट प्रोड्यूस होते की ती जी हीट आहे ती तुम्हाला वॉटर बॉईल करण्यासाठी सफिशियंट असते. म्हणजे काय की या ब्रास कॅनॉनला होल पाडताना ज्यावेळेस हीट प्रोड्यूस होते ती हीट एवढी असते की त्या हीटवर वॉटर काय होऊ शकतं? बॉईल होऊ शकतं. एवढी हीट कुठं प्रोड्यूस होते? ब्रास कॅनॉनला ड्रिल पाडताना. बरोबर? मग इथं का जास्त हीट प्रोड्यूस होते? तर ब्रास कॅनॉन आहे त्याच्यावर तुम्ही ड्रिल मशीननी होल पाडताय तर पुढे हे जे ड्रिल असतं ना हे ड्रिल असं गोल गोल फिरणार आहे. बरोबर? आणि हे ड्रिल ज्यावेळेस टर्न केलं जातंय तर त्या टर्निंगसाठी वर्क जास्त केलं जातं. म्हणजे या ड्रिलच्या या अशा टर्निंगसाठी वर्क खूप प्रमाणात केलं जातं आणि हे जे वर्क आहे ते त्या ड्रिलमध्ये स्टोअर होतं. कोणत्या फॉर्ममध्ये? एनर्जीच्या फॉर्ममध्ये. आणि ते केलेलं वर्क जे आहे ते कोणत्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं? तर हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. सगळ्यांच्या लक्षात आलं का? बघा, ब्रास कॅनॉन आहे त्याला तुम्ही ड्रिलच्या साह्याने होल पाडताय आणि हे ड्रिल काय होतं? असं राऊंड शेपमध्ये असं गोल गोल फिरणार आहे. मग हे ड्रिल टर्न करण्यासाठी जे वर्क केलं जाईल ते वर्क खूप जास्त आहे आणि त्यामुळे ते टोटल सगळं वर्क कशामध्ये स्टोअर होतं? त्या ड्रिलमध्ये. तर हीटच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणजे इथे काय झालं? तर त्या सिस्टीमकडून, सिस्टीम म्हणजे कोण? तर ते ड्रिल. ड्रिल म्हणजे काय आहे? सिस्टीम आहे. मग या सिस्टीमकडून जे काही वर्क केलं गेलं ते स्टोअर झालं ना कोणत्या फॉर्ममध्ये? हीटच्या फॉर्ममध्ये. मग इथे आपण काय लिहिलंय बघा? वर्क डन बाय सिस्टीम इज कन्व्हर्टेड इनटू हीट. म्हणजेच आपण बघितलं असेल एक्झाम्पल, ड्रिल मशीननी भिंतीला जरी तुम्ही होल पाडायला गेलात तर काय होतं सांगा मला? ती ड्रिल मशीन जी आहे त्याचं पुढचं ड्रिल जे आहे ते काय होतं? गरम होतं. बरोबर की नाही? मग ते गरम का होतं? का तर ती एनर्जी कशामध्ये, जे वर्क केलं गेलं ते कशामध्ये कन्वर्ट झालं? हीटमध्ये कन्वर्ट झालं. मग लक्षात ठेवा, सिस्टीमकडून जे वर्क केलं जातं ते त्या कशामध्ये? बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं. कोणत्या फॉर्ममध्ये? हीटच्या फॉर्ममध्ये. आणि त्यामुळे त्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. ओके, आता इथे जे पॉईंट सांगितले ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. पहिल्यांदा सांगितलं व्हॉट इज मीन्ड बाय द थर्मोडायनॅमिक्स. नेक्स्ट हीट म्हणजे काय, त्यानंतर टेम्परेचर म्हणजे काय, त्यानंतर वर्क डन बाय सिस्टीम इज कन्व्हर्टेड इनटू हीट आपण हे बघितलं. आणि जेवढं वर्क जास्त केलं जाईल तेवढी हीट जास्त स्टोअर केली जाईल किंवा हीट जास्त प्रोड्यूस होईल. जेवढं वर्क कमी असेल तेवढी हीट जी आहे ती कमी प्रोड्यूस होणार आहे. ओके, सगळ्यांना समजलंय का? बघा, नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपला थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय?
तर त्याच्यासाठी आत्ता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं आईसचं आणि टीचं. इथे आईस सपोज तुम्ही एका बाउलमध्ये घेतला, सराउंडिंगमध्ये ठेवला म्हणजे टेबलवर ठेवला, तर इथं हीट ही कुणाकडून कुणाकडे फ्लो होते, तर सराउंडिंगपासून आईसकडे फ्लो होते. सराउंडिंगचं टेम्परेचर फॉल होतं आणि आईसचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. आता हा जो फ्लो आहे हा कंटिन्युअसली चालू असेल का? नाही. हा जो हीट एनर्जीचा फ्लो आहे सिस्टीम टू सराउंडिंग किंवा सराउंडिंग टू सिस्टीम असा जो फ्लो होतो आहे तो कधीपर्यंत चालू राहतो, तर जोपर्यंत त्या दोघांचं टेम्परेचर हे सेम होत नाही तोपर्यंत हा फ्लो चालू राहतो. ज्या वेळेस दोघांचं टेम्परेचर सेम होईल त्यावेळेस हीटचा फ्लो ॲटोमॅटिकली काय होतो, स्टॉप होतो. म्हणजेच आईस तुम्ही ठेवला त्यावेळेस काय होणार, सराउंडिंगपासून हीट ही आईसमध्ये पास होत जाते आणि जोपर्यंत आईस आणि सराउंडिंग दोन्ही सेम टेम्परेचरला येत नाहीत तोपर्यंत हीट फ्लो होते. दोघांचं टेम्परेचर सेम झालं की हीट फ्लो काय होतो, स्टॉप होतो. सेम तसंच टी आणि सराउंडिंग आहे. टीचं टेम्परेचर जास्त आहे, टीकडून सराउंडिंगमध्ये हीट ट्रान्सफर केली जाईल आणि ही जी हीट आहे ही कधीपर्यंत ट्रान्सफर केली जाईल, जोपर्यंत सराउंडिंगचं टेम्परेचर आणि टीचं टेम्परेचर सेम होत नाही. दोघांचं टेम्परेचर सेम झालं की हीट एनर्जी फ्लो व्हायची काय होते, स्टॉप होते. याचा अर्थ काय, जर दोन बॉडीज सेम टेम्परेचरला असतील तर त्यांच्यामध्ये हीट फ्लो होऊ शकत नाही. जर दोन बॉडीज या डिफरंट टेम्परेचरला असतील तरच दोन बॉडीजमध्ये हीट फ्लो होऊ शकते. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हीट एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर and till this flow occurs till the temperature of both becomes equal. ओके, दोघांचं टेम्परेचर इक्वल होईपर्यंत हा फ्लो चालू राहतो. दोघांचं टेम्परेचर सेम झालं की फ्लो ॲटोमॅटिकली स्टॉप होतो. स्टॉप होतो याचा अर्थ काय, जर दोन बॉडीज सेम टेम्परेचरला असतील तर त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही आणि हीट ट्रान्सफर व्हायचा असेल तर दोन बॉडीजच्या टेम्परेचर्समध्ये डिफरन्स पाहिजे. ओके, मग आता इथे मी काय सांगितलं, व्हॉट इज हीट. हीट इज द एनर्जी विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू द बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. दिस ट्रान्सफर टेक्स प्लेस till the temperature of both of them becomes equal. ओके, त्यानंतर आता ज्या वेळेस दोन बॉडीजचं टेम्परेचर सेम होतं त्यावेळेस आपण काय म्हणतो की त्या दोन बॉडीज या कशामध्ये आहेत, तर थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असेल, तर इफ टू बॉडीज आर हॅव्हिंग द सेम टेम्परेचर देन दे आर सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे ही एक अशी स्टेट आहे ज्या स्टेटला दोन बॉडीजचं टेम्परेचर हे कसं असतं, सेम असतं. म्हणजेच आता इथे काय केलं बघा, आपण पहिलं एक्झाम्पल मी घेतलं होतं टीचा कप तुम्ही सराउंडिंगमध्ये ठेवला तर त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर झाला. म्हणजे इथं टी म्हणजे आहे सिस्टीम आणि त्याच्या बाजूला आहे सराउंडिंग. म्हणजे इथे हा हीट एक्सचेंज जो होता तो सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये झाला. सेम तसंच ज्यावेळेस तुम्ही आईस ठेवता बाउलमध्ये टेबलवर त्यावेळेस आईस आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होतो आणि इथे सुद्धा सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होतोय, बरोबर. पण आता मी जे एक्झाम्पल सांगते ते बघा, सपोज आईसचा तुम्ही बाउल ठेवला आणि टीचा कप दोन्ही बाजूला बाजूला ठेवले. ओके, दोन्ही पण ठेवले ॲट ए टाईम, तर काय होणार बघा, इथं हायर टेम्परेचरला कोण आहे, टी कसा आहे, हायर टेम्परेचरला. दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे, आईस आहे. एकीकडे आहे टी, एकीकडे आहे आईस. टेम्परेचर कुणाचं जास्त, आईसचं का टीचं, टीचं टेम्परेचर जास्त आहे, आईसचं टेम्परेचर कमी आहे. म्हणजे हीट कुणाकडून कुणाकडे फ्लो होणार, तर टीपासून आईसकडे हीट फ्लो होणार आहे. म्हणजे टी स्वतःची हीट कुणाला पास करणार, आईसला. म्हणजे अशा प्रकारे ही हीट इकडनं इकडे ट्रान्सफर केली जाईल. म्हणजे टीकडनं हीट ट्रान्सफर झाली आणि आईसने ती गेन केली. जो ट्रान्सफर करतो हीट एनर्जी त्याचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं आणि जो गेन करतो त्याचं टेम्परेचर काय होतं, वाढतं, बरोबर. म्हणजे टीनं हीट ट्रान्सफर केली, आईसला मिळाली, आईसनी गेन केली. म्हणजे टीच्या टेम्परेचरमध्ये काय झालेलं असणार आहे, तर फॉल झाला. टीच्या टेम्परेचरमध्ये फॉल झाला आणि आईसनं हीट गेन केली.
म्हणजे आईसचं टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. आईसच्या टेम्परेचरमध्ये राईज आहे, टीच्या टेम्परेचरमध्ये फॉल आहे, बरोबर. मग आता टी आणि आईस यांच्यामध्ये हा हीट एक्सचेंज कधीपर्यंत चालू राहील, जोपर्यंत टी आणि आईस हे दोन्ही सेम टेम्परेचरला येत नाहीत तोपर्यंत. ज्यावेळेस दोघांचं टेम्परेचर सेम होईल त्यावेळेस काय होणार, टीचं आणि आईसचं टेम्परेचर सेम झालं की हीट ट्रान्सफर स्टॉप होणार. म्हणजेच ज्यावेळेस दोन बॉडी सेम टेम्परेचरला आहेत त्यावेळेस हीट ट्रान्सफर होणार नाही आणि त्यावेळेसची जी कंडिशन आहे त्याला काय म्हटलं जाईल, थर्मल इक्विलिब्रियम. ओके. आणि इथे आपण असं म्हटलं आता की आईस आणि टी यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर झाला. मग आईस आणि टी या दोन्ही पण काय आहेत, सिस्टीम आहेत. ओके. पहिल्यांदा तुम्ही आईस आणि सराउंडिंगचा बघितला हीट ट्रान्सफर, त्यानंतर टी आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर बघितला आणि आत्ताचं जे एक्झाम्पल होतं याच्यामध्ये आईस आणि टी या दोघांच्यामध्ये हीट ट्रान्सफर आहे. म्हणजेच कुणामध्ये हीट ट्रान्सफर आहे, तर दोन सिस्टीम्समध्ये हीट ट्रान्सफर आहे. म्हणजे हीट ही कुणाकुणामध्ये ट्रान्सफर केली जाते किंवा एक्सचेंज केली जाते, तर सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये एक्सचेंज केली जाते किंवा दोन सिस्टीम्समध्ये केली जाते. म्हणजे हीट ही काय आहे, एनर्जी आहे जी हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरपर्यंत फ्लो होते आणि हा जो फ्लो आहे तो कुणामध्ये होतो किंवा हा हीट एक्सचेंज कुणामध्ये होतो, आयदर एक सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये होतो किंवा दोन सिस्टीम्समध्ये होतो. इट ऑकर्स बिटवीन अ सिस्टीम अँड सराउंडिंग ऑर इट ऑकर्स बिटवीन टू सिस्टीम्स. ओके, लक्षात आलं का सगळ्यांच्या. बघा त्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय समजलं का बघा सगळ्यांना. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर ज्या वेळेस दोन बॉडीजचं टेम्परेचर हे सेम आहे त्यावेळेस त्या बॉडीज कशामध्ये आहेत, तर थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. आता यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आपल्याला फर्स्ट सेकंड असे लॉ माहिती आहेत. मग आता हा झिरोथ लॉ, आता ह्याला 0 नंबर का दिला, हा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे तो डिपेंड कशावर आहे, तर या कन्सेप्टवर. कुठल्या कन्सेप्टवर डिपेंड आहे, थर्मल इक्विलिब्रियमच्या कन्सेप्टवर डिपेंड असणारा एक लॉ डिराईव्ह झाला. आणि तो लॉ डिराईव्ह कधी झाला, तर ज्या वेळेस फर्स्ट आणि सेकंड लॉ प्रेझेंट होते. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पहिल्यांदा डिराईव्ह झाले आणि ते डिराईव्ह झाल्यानंतर मग हा लॉ डिराईव्ह झाला आणि त्यामुळे फर्स्ट हा फर्स्ट नंबर घेतो ना आपण ऑलवेज, मग फर्स्टच्या आधीचा म्हणून त्याला काय म्हणायचं, झिरोथ लॉ. ओके, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ऑलरेडी डिराईव्ह झालेले होते आणि म्हणून ह्याला नंबर काय दिला गेला, कारण हा बेसिक लॉ आहे पण तो नंतर डिराईव्ह झाला म्हणून ह्याला नंबर दिला गेला 1च्या आधीचा जो की आहे 0. ओके, म्हणून त्याला नाव आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग आता झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट मी लिहिलंय ते बघा काय आहे. इफ टू सिस्टीम्स आर each in thermal equilibrium with third system then they are also in thermal equilibrium with each other. म्हणजेच दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, त्या दोन वेगवेगळ्या सिस्टीम ह्या तिसऱ्याच एका सिस्टीम सोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, ही फर्स्ट सिस्टीम ही सेकंड सिस्टीम. फर्स्ट सिस्टीम एका थर्ड सिस्टीम सोबत इक्विलिब्रियममध्ये आहे, सेकंड सिस्टीम एका थर्ड सिस्टीम सोबत इक्विलिब्रियममध्ये आहे. तर ह्या ज्या दोन आहेत ना त्या सुद्धा एकमेकांच्या सोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. हे स्टेटमेंट कुणाचं आहे, तर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता हे कसं बघा, इथे ते एक्सप्लेन केलं आहे. इथे काय सांगितलं आहे, तर बी आणि सी या दोन सिस्टीम आहेत. बी आणि सी या दोन सिस्टीम आहेत. तर आता काय सांगितलं आहे, तर सी सिस्टीम ही सिस्टीम ए सोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. याचा अर्थ काय, तर टेम्परेचर ऑफ सी इज इक्वल टू काय असणार आहे, टेम्परेचर ऑफ ए. सी आणि ए या दोन सिस्टीम्सचं टेम्परेचर हे सेम आहे. ओके, त्यानंतर बी आणि सी याच्यातली सी सिस्टीम ही एका थर्ड सिस्टीमसोबत म्हणजेच ए या सिस्टीमसोबत इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, फर्स्ट सिस्टीम सपोज बी आहे, ती सुद्धा या थर्ड सिस्टीमसोबत इक्विलिब्रियममध्ये आहे. म्हणजेच बी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे कुणासोबत, ए सोबत. म्हणजे या दोघांचं टेम्परेचर कसं आहे, सेम आहे. बघा ही फर्स्ट सिस्टीम आहे, ही सेकंड सिस्टीम आहे आणि ही थर्ड सिस्टीम आहे असं आपण कन्सिडर केलं. तर ह्या दोन सिस्टीम ज्या आहेत त्यातली ही सी सिस्टीम
कोणासोबत इक्विलिब्रियममध्ये आहे? एका थर्ड सिस्टीमसोबत म्हणजे ए सोबत. बी सिस्टीमसुद्धा ए सोबत इक्विलिब्रियममध्ये आहे आणि जर अशी कंडिशन असेल तर मग काय असणार आहे? तर बी आणि सी हे सुद्धा एकमेकांसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार आहेत. इफ टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टीम, ह्या दोन सिस्टीम ह्या एका थर्ड सिस्टीमसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. ईच असा वर्ड वापरला आहे म्हणजे ह्या दोघांपैकी प्रत्येक सिस्टीम म्हणजे या दोन्ही पण सिस्टीम, ही सिस्टीम हिच्यासोबत इक्विलिब्रियममध्ये आहे, ही सिस्टीम हिच्यासोबत इक्विलिब्रियममध्ये आहे आणि त्यामुळे ह्या दोन्हीसुद्धा एकमेकांसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. ओके, म्हणजे इथं ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी, A is in thermal equilibrium with B, then we can say that B is in thermal equilibrium with C. ओके, अशा प्रकारे हा कोणता लॉ आहे? तर 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. स्टेटमेंट काय आहे? सोपं आहे. जर दोन सिस्टीम्स ह्या एका थर्ड सिस्टीमसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील तर त्या दोन सिस्टीम एकमेकांसोबत सुद्धा थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग इथे तुम्ही असं पण म्हणू शकता की इफ ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, इफ ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, हे स्टेटमेंटमध्ये सांगता आलं पाहिजे बघा आपल्याला. इफ ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम and A and B are in thermal equilibrium, then we can say that B and C are also in thermal equilibrium. So 0th law of thermodynamics is based on the concept of thermal equilibrium. आता याच्यामध्ये इथे काय सांगितलंय बघा आपल्याला. सपोज ही एक सिस्टीम आहे, याच्यामध्ये मी इथे एक थर्मोमीटर ठेवलेला आहे आणि याचं टेम्परेचर इथे असं सपोज नोट डाऊन केलं. ही एखादी आपण दुसरी सिस्टीम घेतलेली आहे आणि ही दुसरी सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम टाईपचा थर्मोमीटर आपण इथं पुटअप केलेला आहे. तर इथं टेम्परेचर सपोज 30 डिग्री सेल्सिअस असेल तर इथं पण किती असणार आहे? 30 डिग्री सेल्सिअस. आणि इथं बघा मी काय सांगते आता. सपोज ही आहे सिस्टीम ए, ही आहे सिस्टीम बी आणि हा थर्मोमीटर जो आहे तो म्हणजे काय असेल? तर सिस्टीम सी असेल. कारण एकच थर्मोमीटर तुम्ही दोन्हीकडे वापरला आहे. काय केलं बघा, पहिल्यांदा ही जी सिस्टीम ए आहे त्याच्यामध्ये थर्मोमीटर डीप केला, त्याचं टेम्परेचर नोट डाऊन केलं, किती आहे? 30 डिग्री सेल्सिअस. आता इथे काय होतं बघा, ॲक्च्युली प्रोसेस काय होते? ज्यावेळेस एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही लिक्विड घेतलं आहे आणि त्या लिक्विडचं टेम्परेचर तुम्हाला मेजर करायचं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये थर्मोमीटर प्लेस केला, त्याचं टेम्परेचर तुम्हाला मोजायचं आहे. मग त्यावेळेस काय केलं जातं? तर याच्याकडे, या लिक्विडकडे असणारी जी हीट आहे ती कुणाला ट्रान्सफर केली जाते? तर या थर्मोमीटरला ट्रान्सफर केली जाते. म्हणजे इथे हीटचा फ्लो हा कुणाकडून कुणाकडे होतो? तर या सिस्टीमपासून थर्मोमीटरकडे हीटचा फ्लो होणार आहे आणि ज्या वेळेस या दोघांचं टेम्परेचर सेम होईल त्यावेळेस हा फ्लो जो आहे तो काय होतो? स्टॉप होतो आणि त्यावेळेस त्या थर्मोमीटरची बीप वाजते आणि मग आपल्याला समजतं की बाबा टेम्परेचर एवढं आहे. किती आहे? 30 डिग्री सेल्सिअस. बघा, सपोज आपल्याला ताप आला आहे आणि आपण थर्मोमीटर ठेवलेला आहे काखेमध्ये, तर काय होणार बघा, थर्मोमीटर ज्यावेळेस आपण ठेवलेला असतो त्यावेळेस काय होतं? तर ज्या वेळेस आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं, ते बॉडीचं टेम्परेचर हाय आहे कोणापेक्षा? थर्मोमीटरपेक्षा. मग इथं होतं काय? तर बॉडीकडून हीट कुणामध्ये ट्रान्सफर केली जाते? थर्मोमीटरकडे हीट ट्रान्सफर केली जाते. कुठून कुठे? बॉडी टू थर्मोमीटर अशी हीट ट्रान्सफर होणार आहे. ज्या वेळेस बॉडीचं टेम्परेचर आणि थर्मोमीटरचं टेम्परेचर सेम होईल, काय सांगितलं बघा, बॉडीपासून थर्मोमीटरमध्ये हीट ट्रान्सफर केली जाईल. त्यामुळं हा ट्रान्सफर कधीपर्यंत होत जातो? तर थर्मोमीटरमध्ये तुम्हाला राईज दाखवतो हळूहळू, बरोबर. इनिशियली 0 असतं, मग इन्क्रीज होत जातं टेम्परेचर, म्हणजे बॉडीकडनं हीट ट्रान्सफर होते, थर्मोमीटरचं टेम्परेचर इन्क्रीज होत जातं. आणि ज्या वेळेस बॉडीचं टेम्परेचर आणि थर्मोमीटरचं टेम्परेचर इक्वल होतं, म्हणजेच ती बॉडी आणि थर्मोमीटर इक्विलिब्रियममध्ये येतात,
त्याच वेळेस आपण काय म्हणतो की हीट काय होते ट्रान्सफर व्हायची स्टॉप होते. मग त्यावेळेस जे रिडिंग असतं ते त्या थर्मोमीटरमध्ये दाखवलं जाईल. म्हणजेच इथं काय आहे तर हे रिडिंग दाखवलं गेलं 30 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ या लिक्विडकडून या थर्मोमीटरमध्ये हीट ट्रान्सफर झाली आणि याचं टेम्परेचर नोट डाऊन किती झालं 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं हा थर्मोमीटर आणि ही सिस्टीम ए ही कशामध्ये आहे थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणून तर हीट ट्रान्सफर काय झाला स्टॉप झाला. सेम तसंच हा थर्मोमीटर सिस्टीम बी मध्ये प्लेस केला. सिस्टीम बी कडून थर्मोमीटरमध्ये हीट ट्रान्सफर झाली. कधीपर्यंत ट्रान्सफर झाली जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत हीट ट्रान्सफर झाली. ज्यावेळेस टेम्परेचर सेम झालं म्हणजे या लिक्विडचं टेम्परेचर आणि या थर्मोमीटरचं टेम्परेचर दोन्ही इक्वल होईल, ते इक्विलिब्रियममध्ये येतील बरोबर. त्यावेळेस हीट ट्रान्सफर काय होणार स्टॉप होणार. मग आता या थर्मोमीटरमध्ये या सिस्टीमचं टेम्परेचर दाखवलं जाईल कारण दोन्ही कसे आहेत सेम टेम्परेचरला म्हणजेच कशामध्ये आहेत तर इक्विलिब्रियममध्ये आहेत. म्हणजे इथं आपण काय सांगू शकतो की सिस्टीम सी म्हणजे कोण आहे थर्मोमीटर आहे. मग हा थर्मोमीटर सिस्टीम सी हा पहिल्यांदा कुणासोबत इक्विलिब्रियममध्ये होता ए सोबत. त्यानंतर तोच थर्मोमीटर कुणासोबत इक्विलिब्रियममध्ये आहे बी सोबत इक्विलिब्रियममध्ये आहे. म्हणजे सी हा ए सोबत इक्विलिब्रियममध्ये आहे, सी हा बी सोबत सुद्धा इक्विलिब्रियममध्ये आहे आणि त्यामुळे आपण काय सांगू शकतो सी इज इन इक्विलिब्रियम विथ ए, सी इज इन इक्विलिब्रियम विथ बी. सो वी कॅन से दॅट ए इज इन इक्विलिब्रियम विथ बी. म्हणजे या दोघांचं इक्विलिब्रियम असेल म्हणजेच काय दोघांचं टेम्परेचर सेम असेल बरोबर की नाही. म्हणजे हे दोघं इक्विलिब्रियममध्ये आहेत, हे दोघं इक्विलिब्रियममध्ये आहेत. याचाच अर्थ ही सिस्टीम आणि ही सिस्टीम हे कशामध्ये आहेत तर इक्विलिब्रियममध्ये आहेत. समजलं. अशा प्रकारे हा प्रॅक्टिकली 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय केला जातो. समजलंय का बघा सगळ्यांना.